इकडे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढलेली आहे। रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या नदीच्या पाणी पात्रामध्ये वाढ झालेली आहे। गोदावरी नदी पात्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे पूर्णतः कोरडं होतं। नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा आहे। रात्रीपासून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रासह शहर परिसरात मुसळधार पाऊस बरसतोय। इकडे नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। गोदावरी नदी पात्र आणि रामकुंड परिसरात मनपाच्या सुरक्षा रक्षकांसह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। नदी पात्र परिसरात पाण्यामध्ये उतरण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे। पवन नेवले आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। पवन, नक्कीच आपण जर बघितलं तर गंगापूर धरणासह त्र्यंबकेश्वर असेल, नाशिक शहर असेल, या संपूर्ण परिसरामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू होता आणि त्यामुळे गोदावरी नदी पात्राच्या पाणी पातळीमध्ये आपल्याला वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे कोरडं असलेलं हे गोदावरी नदी पात्र आता पुन्हा एकदा आपल्याला भरल्याचं पाहायला मिळतंय। गोदावरी नदी जी आहे ती आपल्याला ओसांडून वाहत असल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। दरम्यान गोदावरी नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे या ठिकाणी प्रशासन जे आहे ते आपल्याला सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय, अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे। मनपाचे सुरक्षा रक्षक जे आहेत ते देखील गोदावरी नदी पात्र परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहे। खरं तर नाशिक जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांवरती आज प्रशासनाकडून बंद ठेवण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। मात्र असं असलं तरी नाशिकमध्ये जे काही पर्यटक दाखल झालेले आहेत ते गोदावरी नदी पात्र परिसरामध्ये सेल्फी फोटो काढण्यासाठी येत आहेत। एकीकडे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे तर दुसरीकडे नागरिक जे आहेत ते अतिउत्साहीपणा जो आहे तो आपल्याला दाखवत असल्याचं पाहायला मिळतोय आणि या संपूर्ण पर्यटकांवरती, अतिउत्साही नागरिकांवरती वॉच ठेवण्यासाठी आपल्याला मनपाचे सुरक्षा रक्षक असतील, पोलीस प्रशासन असेल, हे गोदावरी नदी पात्र परिसरामध्ये तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर या ठिकाणी दृश्यांमध्ये बघितलं तर गोदावरी नदी जी आहे ती आता आपल्याला या ठिकाणी दुथडी भरून वाहत असल्याचं पाहायला मिळतंय, ओसांडून वाहत असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक लहान मोठं मंदिरं जे आहेत ते देखील आता या पाण्याखाली गेलेली आहेत। गांधी तलाव असेल, रामकुंड असेल, लक्ष्मण कुंड असेल, त्याचबरोबर रामकुंड लगतचा जो परिसर आहे तो आपल्याला या ठिकाणी पाण्यानं ओसांडून वाहत असल्याचं पाहायला मिळतंय आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवरती या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। या गोदावरी नदी पात्र परिसरामध्ये पोलीस प्रशासन आणि मनपाचे सुरक्षा रक्षक जे आहेत ते आपल्याला तैनात करण्यात आल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय। धन्यवाद पवन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सणकापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होतीये। नाशिकच्या मालेगाव शहरातून वाहणाऱ्या गिरणा नदीला पूर आला असून नदी दुथडी भरून वाहतीये। नदी पात्राच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।